विधान भवनावर आता हा मोर्चा काही वेळामध्ये धडकणार आहे। मेट्रो सिनेमा इथून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि मेट्रो सिनेमा ते विधान भवन असा हा मोर्चा निघालेला आहे। तर उपवर्गीकरणाच्या नावाखाली आरक्षणाची विभागणी करण्यासाठी प्रचंड विरोध होतो आहे आणि त्या मोर्चातली आपण काही दृश्य पाहतो आहोत। तर उपवर्गीकरणाच्या या मोर्चामध्ये कुठेतरी भाजपवर एक प्रकारे हा निशाणा साधलेला आपल्याला पाहायला मिळतोय। बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, त्याचप्रमाणे रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, चर्मकार समाजाचे नेते आमदार असतील, सर्वपक्षीय आमदार ते या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। इथे आपण पाहू शकतो देवेंद्र फडणवीस आणि त्यासोबत राज्य सरकारच्या विरोधात लोक आक्रमक झालेली आहेत आणि त्यांच्या चारही बाजूला सध्या बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे। सध्या लोकांची संख्या ही तरी कमी आहे, तरी देखील त्यांना अडवलं जातंय जेणेकरून विधान भवनाच्या दिशेनं हा मोर्चा वळणार नाही आणि मोर्चाला वेगळं स्वरूप प्राप्त होणार नाही। सध्या मुंबईमध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि विधान भवनावरती हा धडक मोर्चा आम्ही काढणार अशी भूमिका सगळ्यांनीच घेतलेली आहे। त्यामुळे त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो, यासाठी मेट्रो सिनेमाच्या बाजूला जो आझाद मैदान आहे, ज्या ठिकाणी त्यांना आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे, त्या ठिकाणाहून पुढे लोक जाणार नाही विधान भवनाच्या दिशेनं, यासाठीची पूर्ण तयारी पोलिसांनी केलेली आहे, खबरदारी घेतलेली आहे, ठिकठिकाणी बॅरिकेडिंग केलेली आहे आणि सोबतच इथे पाहणी करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची सुद्धा एक मोठी फौज जी आहे ती पाहायला मिळते। सध्या कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे जे सदस्य आहेत ते इथे पोहोचलेत, मात्र थोड्याच वेळात सर्वपक्षीय आमदार मंत्री या मोर्चामध्ये सहभागी होतील आणि उपवर्गीकरण केल्यास SC मध्ये किती फूट पडू शकते आणि याचा SC ला किती मोठा धक्का आहे हे सांगण्याचा प्रयत्न आणि अशी भूमिका आमदार आणि मंत्री जे आहेत ते मांडतील। मात्र सध्या